परमपूज्य काकांचे हरिपाठावर विलक्षण प्रेम होते. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांना त्यांनी शेकडोनी हरिपाठ दिले. त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांत प्रापंचिक आदिव्याधींनी त्रस्त झालेले लोक जास्त येत व लहर असेल त्याप्रमाणे परमपूज्य काका त्यांना उपाय सांगत. पुष्कळ वेळा काकांचे बोलणे परोक्ष असे. प्रथम दर्शनी त्याचा उलगडा होत नसे. याचे रहस्य परमपूज्य काकांनी आपल्या श्रीकृष्णदेव चरित्रात दिले आहे. केव्हाही एखादी काळाच्या जबड्यात सापडलेली व्यक्ती किंवा दुःखाने पोळलेली व्यक्ती देवांच्याकडे, श्रीकृष्णदेव महाराजांकडे आली तर ते तिचे दुःख हरत, हेने कमी करत. कारण त्या व्यक्तीच्या पुढील जन्मामधील कोणती तरी भर घालून सध्याच्या काळात त्याची दुरुस्ती होऊ देणे हे त्यांच्या हाती असे. मात्र ते कधीही व केव्हाही स्पष्ट बोलत नसत कारण प्रकृतीगत या न्यायाने त्यांच्या बोलण्याचा अर्थ उलटसुलटमध्ये फिरत राहतो. काकांचेही बोलणे बहुधा असेच असे. प्रारब्धकर्मणा भोगादेव क्षय या न्यायाने प्रारब्ध भोग कोणालाही, संतांना सुद्धा चुकत नाहीत. संत फक्त त्याची ॲडजस्टमेंट करू शकतात, असे परमपूज्य काका नेहमी म्हणत असत. परमपूज्य काकांनी आपल्या श्रीकृष्णदेव या ग्रंथात लिहिले आहे, युगायुगाच्या ठिकाणी महान साधू व्यक्ती उत्पन्न होऊन त्यांनी जगाच्या कल्याणाशिवाय दुसरी कोणतीच उज्ज्वलता व्यक्त केलेली नाही. असे सत्पुरुष म्हणजे त्यांच्या नुसत्या कृपादृष्टी बरोबरच त्या व्यक्तीमधील बंध नाहीसे होऊन अनंत समतानंद त्यास आपल्या कामामध्ये निर्वेद श्रेय प्राप्त झाले पाहिजे, मग त्यांचे काम ऐहिक असो वा आत्मिक असो. काकांचे बोलणे परोक्ष असे कारण काकांनी मानापमानाचे गोवे गुंडाळून ठेवलेले होते. कोणत्याही गोष्टीचे श्रेय ते आपल्याकडे घेत नसत. अलौकिका नोहावे लोकांप्रती हा माऊलीचा दंडक त्यांनी अक्षरशः पाळला. याची एक दोन उदाहरणे देतो. मुंबईचे एक न्यायाधिकारी श्री मंजेश्वर हे परमपूज्य काकांचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी पुसेसावळीला जाऊन काकांच्या साधक दशेबद्दल बरीचशी माहिती गोळा करून द महर्षी ऑफ फलटण म्हणून एक पुस्तिका छापली व तिच्या काही प्रती फलटणला वाटण्यासाठी परमपूज्य काकांच्याकडे पाठविल्या. काकांनी त्या सगळ्या प्रती घेऊन पाण्याच्या बंबात जाळून टाकल्या. मुंबईचे एक भक्त काकांच्याकडे नेहमी येत असत. एका विश्वास निधीबद्दल त्यांना एक अडचण आली होती. परमपूज्य काकांना त्यांनी ती सांगितली. परमपूज्य काका त्यांना म्हणाले, पुण्याला कुलकर्णी मास्तरांकडे जावं, त्यांना घेऊन हरिकृष्ण आश्रमात इंदिरादेवीचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घ्या. मी इंदिरादेवींना संस्कृत शिकवत असे, त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. परमपूज्य काकांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना इंदिरादेवींकडे घेऊन गेले व त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. अशी त्यांची लीला करण्याची पद्धत होती. ते स्वतःकडे कसलेच श्रेय घेत नसत, कारण अलौकिक असे अमानित्व त्यांच्याठायी पूर्ण बहरलेले होते. तसे पाहिले तर परमपूज्य काकांचे सांसारिक जीवन इतरांसारखेच नव्हे तर जास्त हलाखीचे होते. श्रीकृष्णदेवांच्या कृपेने प्राप्तपुरुष झाल्यावर व पुढील काही वर्षे परिभ्रमणावस्थेत घालविल्यावर ते फलटणला आले. तो काळ व नंतरची काही वर्षे त्यांच्या घरी मूर्तिमंत 18 दारिद्र्य होते. पण परमपूज्य काका स्थितप्रज्ञ असत. देह तरी वरिचिलीकडे आपुलियापरी हिंडे, परी बैसका न मोडे मानसीची, अशा अवस्थेत ते आत्मलीन असत. आपल्या गतायुष्यातील कोणत्याही गोष्टीचा उल्लेख करण्याचे ते टाळीत. न जाणो त्यात आत्मश्लाघेचा दोष लागेल असे त्यांना वाटे. एकदा प्रसिद्ध साधू मेहेरबाबा त्यांच्या दर्शनास फलटणला आले होते. त्या दोघांमध्ये दारे बंद करून चर्चा झाली होती. मला त्या भेटीबद्दल औत्सुक्य होते, म्हणून परमपूज्य काकांना त्याबद्दल मी विचारले. पण त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. पुढील भागात